हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत बेबी पँगोलिन्स नाईट आउट. आता हे लेसन आहे बेबी पँगोलिन वरती. पँगोलिन म्हणजेच खवलेवाली मांजर, हो, जे खूप दुर्मिळ होत चालली आहे त्यांची प्रजाती. तर हा लेसन आहे जो एक आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लिहिला आहे की पेंगोलिन्स हे एक्सटिंग्विश म्हणजेच दुर्मिळ होत चालले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या लेसन मध्ये एक बेबी पँगोलिन आणि एक मदर पँगोलिन ह्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन दाखवलं आहे. जी आई आहे ती आपल्या लेकराला सांगते आहे की हे जग कसं आहे, आपण कोण आहोत, किंवा आपली प्रजाती कशी आहे, आपण काय खातो, कसं खाल्लं पाहिजे, हे सगळं. तर हे इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि हे एक जागरूकता पसरवण्यासाठी सुद्धा लिहिलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. एक एक सेंटेन्स आपण समजून घेऊया. Come, baby, wake up. We will go ant eating today. Mama Pangolin gave a gentle, loving push to her 1 month old baby with her long, tapery mouth. तर जी आई आहे, ओके, ती हळूच असं हळवारपणे त्याला धक्का देते आणि त्याला सांगते तिच्या बाळाला की चल 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 उठ, आज आपण अँट इटिंग म्हणजेच डोंगळे, अँट म्हणजे डोंगळे, ते खाण्यासाठी आपण जाऊया. बेबी वॉज स्टिल ड्राउझी. ड्राउझी म्हणजे काय? आळशी. ओके, म्हणजे झोपेतच होता तो. बेबी वॉज स्टिल ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप. मदर ट्राय टू पर्सुएड हिम. पर्सुएड म्हणजे त्याला त्याच्या मागे लागली ती, त्याला तयार करण्यासाठी. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. नाउ गेट अप, गेट रेडी. तर जो एक महिन्याचा बेबी आहे तिचा, त्याला ती घेऊन चालली आहे आणि ती त्याला सांगते आहे की तू मला सारखं बोलतो की मला बाहेर घेऊन चल, आणि आज जेव्हा मी तुला घेते आहे तू काय मला सांगतो की मला दूध पिऊन कंटाळा आलाय, म्हणून तू चल, जागा हो आणि चल माझ्या बरोबर, गेट रेडी. नो, वोंट, सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. तर बाळ नाही म्हणतो. ओके, आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. बाळ म्हणतो की मला चालायचं नाही आहे. डोंट वरी, सेड मम्मा, आय कॅरी यू ऑन माय टेल. तर ही आई आहे, ती म्हणते की तू माझ्या शेपटीला धर आणि मी तुला माझ्या पाठीवरती उचलून घेऊन जाईन. गुड बॉय, कम ऑन, इट्स टाइम. तर चल आपण निघूया. मम्मा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली बॉट हिम आउट ऑफ द होम. देअर होम वॉज अ स्नॅग होल इन द अर्थ. तर ती त्याला बाहेर घेऊन जाते तिच्या शेपटीवरती, आणि ते लोक कुठे राहतात? जमिनीच्या खाली राहतात. बीळ कसं असतं, उंदीर बीळ करतं तसं ह्यांचं सुद्धा एक बीळ असतं, जसं रॅबिट बॉरो मध्ये राहतो ना, तसंच. ओके, 9 इंचेस वाईड अँड मोर देन अ मीटर. तर एक मीटर लांबीला आणि 9 इंच वाईड एवढं मोठं असतं त्यांचं. ओके, मम्मा cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. तर ह्यांच्या अंगावरती असे स्केल्स असतात. ओके, तर ती तिच्या बाळाला सांगते की तू घट्ट धरून बस. शी began to walk steadily and consciously. तर ती एकदम व्यवस्थित चालत होती आणि कॉन्शियसली म्हणजे केअरफुली चालत होती, कारण तिचं बाळ होतं तिच्या शेपटीवरती. जस्ट देन अ पॉक्युपाईन वेंट पास्ट देम. पॉक्युपाईन गेला त्यांच्या समोरून. ओके, पॉक्युपाईन म्हणजे काय? ते साळू किंवा साळींदर असं आपण मराठीत म्हणतो. ओके, त्याला काटे असतात अंगावर. हुज दॅट, बेबी वंडर्ड. तर बाळाने विचारलं, हे कोण आहे? ओ, दॅट्स अ पॉक्युपाईन. अँड हु आर वी. तो म्हणतो, आपण कोण आहे मग? Mama began to explain as she walked. We are pangolins. We have many cousins. तर आपण पँगोलिन आहोत आणि आपले खूप भावंड आहेत. ओके, कझिन्स आहेत. 4 of them are in Africa and 4 are in Asia. तर 4 भाऊ आपले किंवा 4 कझिन्स आपले आफ्रिकामध्ये आहे आणि 4 जाती एशियामध्ये आहे. We live in India, so people call us Indian pangolins. In the northern parts of India, our cousins चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी, जसे इंडियामध्ये राहणाऱ्यांना इंडियन पँगोलिन्स म्हणतात, तसे चायनामध्ये राहणाऱ्यांना चायनीज पँगोलिन्स. ओके, आणि ते नॉर्दर्न पार्ट्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा मिळू शकतात. बाय नाव मम्मा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल. अँट हिल म्हणजे काय? वारुळ, जिकडे मुंग्या किंवा डोंगळे हे आपलं वारुळ तयार करतात, आपलं घर तयार करतात आणि त्याच्यामध्ये राहतात. ओके, मम्मा used her strong, sharp and curved front claws to quickly demolish the ant hill. तर तिने तिच्या हाताने किंवा शार्प नखांनी तिने फटाफट ते ant hill, ते वारुळ आहे, ते तोडलं. The termites inside began to run helter skelter.
टर्माइट्स म्हणजे काय तर ढेकून, हे एकदम धावायला लागले, कारण त्यांचं ते जे अँट हिल होतं किंवा त्यांचं वारूळ होतं ते तोडलं ना आईनी, तर ते धावायला लागले. हेल्टर स्केल्टर म्हणजे इकडे तिकडे पळाले. In and out, in and out went mother's one and a half foot long sticky tongue. तर आई जी आहे ती आपल्या जिभेने फटाफट त्या वारोळ मधून जे ants आहेत किंवा टर्माइट्स आहेत त्यांना खाऊ लागली. She began to devour the termites. devour म्हणजे eat quickly, फटाफट, कारण ते पळत होते ना इकडे तिकडे म्हणून. Look baby, they are delicious, eat them up quickly. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट्स, म्हणजे पटापट आपण असं खातो, आणि ती शिकवते बाळाला. बेबी वॉच मदर अँड ट्राय टू फॉलो हर एक्झाम्पल. तर त्यांनी बघितलं आणि तो सुद्धा पुढे आला. स्लोली स्लोली, येस बेबी कुड डू इट टू. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. तर तो सुद्धा आत आणि बाहेर असा खेचू लागला. मी इथे दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मिल आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. तर जेव्हा बाळ आपलं कसं बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं तर आपण त्याला सॉलिड स्टार्ट करतो मिल्क नंतर, ओके, दुधानंतर. तसंच 1 महिन्यानंतर हे त्याचं फर्स्ट मील होतं, तो पहिल्यांदा काहीतरी खात होता, ओके. And he found the termites truly delicious, just like his mother had said they would be. She too was happy. तर ते बाळाला त्याची टर्माइट्सची जे किडे होते त्यांची चव खूप आवडली आणि तो सुद्धा एकदम आवडीने खाऊ लागला. गुड बेबी रिमेंबर, दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पेंगोलिन्स. तर हेच आपलं अन्न आहे, ओके, ती सांगते. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर अॅनिमल्स, सो दिस इज व्हॉट वी ईट. तर आपल्याला दात नाही आहेत म्हणून आपण हे सगळं खातो जे सहज आपण खाऊ शकतो म्हणून. Just then Mama smelled something. In a trice she pulled her baby to herself and held him close to her belly. तर तिला काहीतरी सेन्स आला, तिला स्मेल आलं कसलं तरी, आणि तिने पटकन तिच्या बाळाला घेतलं जवळ आणि लपली. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. ती अशी पूर्ण गोल झाली, ओके. कारण जेव्हा त्यांच्यावरती काही आक्रमण होतं किंवा त्यांना काहीतरी डेंजर वाटतं तर ते पूर्ण आपली ते पूर्ण आपली बॉडी जी आहे ती बॉल सारखी करून घेतात आणि ते उघडणं खूप मुश्किल असतं. ते ला सुद्धा नाही जमत, ओके. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. तर लांबून आपल्याला ते दगडासारखंच वाटतं. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डिमिनिश्ड म्हणजे काय तर रिड्यूस झालं, कमी झालं. इट सीम टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. ममा लूजन्ड हर टेल अ बिट अँड लिसन्ड केअरफुली. तर जी आई आहे तिने सोडलं आपल्या बाळाला, ओके, आणि ऐकू लागली. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. तर तिला एक असं लाईट पासिंग दिसताना, म्हणजे लांबून दिसलं की लाईट कुठेतरी हलते आहे आणि आवाज सुद्धा ऐकू आला. शी uncurled herself very very consciously and let the baby go. तर हळूच तिने अनकर्ल्ड म्हणजे काय तर उघडलं, ती अशी गोल झालेली ना, तर तिने हळूच स्वतःचं शरीर हे मोकळं केलं आणि बाळाला सुद्धा सोडलं. Did you note the smell just now? Remember it better than anything else. तर ती सांगते हा जो वास आला ना आता, तो आयुष्यभर लक्षात ठेव. बाकी काहीच लक्षात नाही ठेवलंस तरी चालेल, पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट हे आहे. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हे मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर विकेड बियॉन्ड मेजर्स. विकेड म्हणजे काय तर खूप वाईट आहेत, ओके. दे सर्च फॉर आ होल्स नेस्ट अँड डिग देम अप. तर ते आपल्या होल्स साठी किंवा आपण जे घरांमध्ये राहतो, जे आपण बोरो करून राहतो आतमध्ये होल करून, ते लोक शोधतात आणि तिकडे खोदतात. दे किल अस, ईट आ फ्लेश अँड सेल आ स्केल्स टू अर्न लोड्स अँड लोड्स ऑफ मनी. तर ते लोक आपल्याला मारतात, आपल्याला खातात आणि आपले जे स्केल्स आहेत आपल्या अंगावरती जे खवळे आहेत ते लोक विकतात आणि त्याच्याने त्यांना पैसे मिळतात. ह्युमन्स थिंक आर स्केल्स आर मेडिसिन. तर माणसांना असं वाटतं की आपले जे खवले आहेत ते मेडिसिनल आहेत. Long ago, when only tribal people living in the jungle knew about us, the situation was not so bad. तर जेव्हा आधी फक्त ट्रायबल म्हणजे आदिवासी लोक जेव्हा किंवा जे जंगलमध्ये राहतात त्यांना जेव्हा माहिती होतं तेव्हा एवढी भीती नव्हती. दे टू किल्ड अॅनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड. तर ते सुद्धा स्वतःसाठीच मारायचे, विकण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी नाही मारायचे, ओके. Now you have to be on your ground against greedy people such as those we smelled just now. तर आता जशी माणसं गेले त्याच्यापासून तुला सावध राहावं लागेल. When we step out for a night time wandering,
They flash harsh torchlight to spot us and then shoot us with their guns. तर जेव्हा आपण रात्रीचे निघतो, ओके, खाण्यासाठी किंवा नाईट टाइम साठी फिरण्यासाठी, तेव्हा ते लोक टॉर्च घेऊन फिरतात आणि आपण जर त्यांना भेटलो तर ते आपल्याला गोळी मारतात. ओके, these very same wicked people have destroyed our habitats and cleared away jungle. तर ह्या लोकांनीच आपले जे राहण्याचे ठिकाण आहे ते डिस्ट्रॉय केले आहे आणि जंगल सुद्धा. There is no room for us to build our homes and to roam around anymore. तर आता आपल्याला घरं बांधण्यासाठी सुद्धा जागा उरलेली नाही आहे आणि फिरायसाठी सुद्धा. Life is now full of hardships. Hardships म्हणजे काय? कष्ट. You can never tell when someone lurking around might kill you. Lurking म्हणजे असंच भटकणारं कोणतरी तुला कधी मारून जाईल तुला कळणार नाही. Be warned baby, be careful. तर सावध राहा. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. तर हे जे अँट इटर सुद्धा असतात आणि हे जे पेंगोलिन्स आहेत हे सुद्धा ants, डोंगळे किंवा टर्माइट्स हे सगळं नष्ट करतात. ओके, they will spend huge amounts to do that themselves but will not spare us. May God give them good sense. तर मनुष्य जे आहे ते खूप पैसे खर्च करून पेस्ट कंट्रोल करतील, त्यांना नष्ट करतात, ते लोक रिअलाइज नाही करत आहे की आपली इम्पॉर्टन्स काय आहे या इकोसिस्टम मध्ये. बेबी, वन मोर थिंग, देर आर सम गुड पीपल टू. तर काही चांगले लोक सुद्धा आहेत. दे नो आ इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. तर त्यांना माहिती आहे फूड चेन मध्ये आपला काय रोल आहे ते. दे स्ट्राइव्ह टू मेक आ लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. तर हे आपल्याला मदत करतात ग्रो होण्यासाठी. सह्याद्री निसर्ग मित्र and other organizations in Maharashtra run awareness campaigns with the help of forest department. तर सह्याद्री निसर्ग मित्र हे जे आहेत हे अवेअरनेस किंवा कॅम्पेन्स रन करतात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मदतीने आणि सगळीकडे अवेअरनेस पसरवतात. They hold meetings with villages and urge people to protect us. तर ते लोक गावोगावी जाऊन सांगतात आपलं रक्षण करण्यासाठी आणि आपली जात ही किती इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा सांगतात. They put up posters with these messages everywhere and hand out pamphlets. तर ते लोक हे इन्फॉर्मेशन सगळीकडे पसरवतात. सगळी try hard to put a stop to international smuggling. जे स्मगलिंग आहे, आपले जे खवले आहेत ते बाहेर सुद्धा विकतात स्मगलिंग म्हणून, इलिगल आहे ना म्हणून. They set up modern trap cameras to get our photographs and study it. तर ते लोक मॉडर्न कॅमेराज लावतात आणि आपल्यावरती लक्ष ठेवतात आणि आपले फोटोग्राफ्स घेऊन अभ्यास करतात. I do hope these good people will succeed in their work. Our lives will be easier and our kit and kin will flourish. तर आपली लाईफ इझियर होईल आणि आपली जी जात आहे, जे एक्सटिंग्विश होत आहे ते फ्लरिश होईल. ओके, हळूहळू वाढत जातील. Come baby, that's enough for today. It's getting late. Did my love relish the termites? म्हणजे तू मजा घेतलीस त्या टर्माइट्सची? We'll return here tomorrow night. Now we must reach home before the day breaks. तर चला आपण निघूया, आपण दोघं जाऊया आणि दिवस होण्याआधी आपल्या घरी परतूया. भाऊ काटदारे. तर हे भाऊ काटदारे यांनी लिहिलं आहे आणि ही खूप सुंदर आणि इझी चॅप्टर आहे. तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.